सोबत आहेत भाजपचे नेते माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके. परिणय भाऊ, जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला, एकेरी शब्दात टीका केली जाते. बघा, मी आज जरांगे पाटलांचं बघितलं, सोशल मीडियावर त्यांचं वक्तव्य बघितलं. फार खालच्या पातळीचं आणि फार एकेरीरित्या ते माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांबद्दल बोलत आहे. मला असं वाटतं की जरांगे पाटलांनी हे सगळं वक्तव्य करणं बंद केलं पाहिजे. कारण आता एक संयम फडणवीस साहेबांनी तिच्यावर संयम बाळगणे आणि फडणवीस साहेबांचे आदर्श बघून आम्ही सगळे या सगळ्या गोष्टींवरती संयम बाळगू नये. आणि याच्यानंतर त्यांनी या प्रकारचं वक्तव्य केलं या खालच्या दर्जाचं आणि वैयक्तिकरित्या, तर मला असं वाटतं याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. म्हणजे जसे जसं उत्तर दे बिलकुल जसं तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहे. ही परिणय फुके यांची जरांगे पाटील यांना शेवटची वॉर्निंग समजायचं. निश्चितच ही शेवटची वॉर्निंग त्यांनी समजावं. एकूणच देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं, तरीसुद्धा का टार्गेट केलं जातं हा प्रश्नही उपस्थित केला जातोय. तुम्हाला काय वाटतं? बघा, जरांगे पाटील हे स्वतः कोणतंही वक्तव्य करत नाही. त्यांना कोणीतरी चावी भरतं आणि ते चावी भरल्यानंतरच ते या प्रकारचं वक्तव्य करतात. मी मागेही बोललो होतो की निवडणुका आले की जरांगे पाटील जागे होतात, निवडणुका संपले की ते परत झोपून जातात. आणि त्यांना सगळं मराठ्यांचा पुडका किंवा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे किंवा हे सगळं जे आहे ते फक्त निवडणुका आल्या तरच त्यांना ते आठवतं, नंतर ते विसरून जातात. आज लक्ष्मण हाके म्हटले की देवेंद्र फडणवीस सोडले तर सत्तेतले बरेच लोक जे आहे ते जरांगे पाटील यांच्या मागे आहे आंदोलन उभं करण्यासाठी. अजित पवारांचं त्यांनी स्पष्ट नावच घेतलं. नाही, मला वाटत नाही की अजित पवार साहेब किंवा इतर कोणतेही महायुतीमधले कोणते नेते या सगळ्या आंदोलनात किंवा या सगळ्या षडयंत्रात कुठेतरी फडणवीस साहेबांच्या विरोधात कोणी काही काटकारस्थान करत आहे, मला असं वाटत नाही. मला वाटतं हाके पाटील साहेबांच्या हाकेजींचं थोडीशी माहिती कमी आहे त्या संदर्भात. यावेळेस तुम्ही ओबीसी शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सरकारने लिहून दिलं होतं की आम्ही ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला देणार नाही. आता पुन्हा तोच प्रश्न जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित राहतोय. आता काय भूमिका आहे ओबीसी नेते म्हणून? बघा, असं आहे की या संविधानाने ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसींचं आरक्षण अबाधित आहे. माननीय फडणवीस साहेबांनीच मागच्या वेळेस आम्ही सगळे ओबीसी नेते महाराष्ट्रातले सगळे फडणवीस साहेबांना भेटलो होतो. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला एकही पैशाचा धक्का लागू देणार नाही आणि त्यांनी त्यांच्या शब्दाला पूर्ण केलं. त्यांनी कोणतंही इतके मोठे मराठा समाजाचे आंदोलन झाले पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू दिला नाही. आणि जरांगे पाटलांना मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नाही. त्यांना फक्त या मुद्द्यावर काहीतरी जे महाराष्ट्राचं जे वातावरण खराब करायचं, महाराष्ट्राचं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब करायची आहे आणि कुठेतरी मीडियामध्ये राहून कुठेतरी नुसतं फडणवीस साहेबांना त्यांना टार्गेट करायचं आहे. त्यांचा उद्देश मराठा समाजाला आरक्षण देण्याचा बिलकुल नाही. शेवटचा प्रश्न, 29 तारखेच्या आंदोलनासाठी तुमचं सरकार तयार आहात? कारण की मुंबईत काही सिच्युएशन निर्माण होऊ शकते मोठ्या प्रमाणात लोक गेले तर. नाही, मला नाही वाटत की काही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यावेळेस प्रतिसाद मिळणार. मराठा समाज आणि मराठा समाजाचे युवक फार सुज्ञ आहेत, फार हुशार आहेत आणि त्यांना माहीत पडलं आहे की आता जरांगे पाटील फक्त दिशाभूल करतात आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. मराठा समाजाला आरक्षण फडणवीस साहेबांनीच दिलं आहे आणि EWS स्कीममध्ये 10% आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे. अनेक योजना मराठा समाजासाठी आणलेल्या आहे. मराठा समाजाच्या युवकांना साठी स्कॉलरशिप असतील किंवा रोजगाराच्या संधी असतील ते माननीय फडणवीस साहेबांनी उपलब्ध करून दिलं आहे. मला असं वाटत नाही की जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला काही प्रतिसाद मिळणार. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.